विश्वादा 10 किरव्या दे ना मला. बरेच दिवस झाला किरव्याचा रसा नाही खाल्ला. किरवी खाणार तू आणि मी आणून तुला देऊ किरवी. तुझा आणि वाल्याला घेऊन ये. मी गेलो असतो पण मी लहान आहे ना, मला राहणार फिरायचं काय माहिती नाही. मग काय माहित आहे तुला? फक्त रस्सा खायचा तेवढा माहित आहे काय? जास्त नको रे, 10 दिवस तरी बस. माझं तेवढं काम कर. किरवी म्हणजे काय? तुम्हाला काय वाटवल्या दगडी वाटल्या काय? उचला आणि पिशवीत टाका. मला नाही जमणार. दुसरा कोणाला तरी सांग जा. अरे तुझ्याशिवाय दुसरा कोण नाही माझं काम करणार. आडला हरीने गाडवाचं पाय जरी. ए बाबा, गाडो कुणाला म्हणतोस? ह्या असल्या म्हणी मला ऐकवू नको. स्कॉलरशिप मी पण दिलेली आहे. बा तुझ्या पाया पडतो, पण मला किरवी देच. 10 किरव्यांचा 1000 रुपये होतील. देशील काय? आता लगेच आणून देतो. मान्य असेल तर बोल. विकत नको मला, मला अशीच दे. आशिष दे. अरे बोलायला तरी लाज वाटली पाहिजे तुला. 1 नाही 2 नाही 3 नाही 100 वखत तुला किरवी दिलीत. पण म्हणलास का कधी दादा हे घे 5-50 रुपये म्हणून? असं नाही रे दादा. असं नाही मग कसं आहे? फुकट किरवी द्यावी तरी कुणाला आणि किती वखत द्यावी? अरे बोलायला तरी लोकांना काय लाज वाटली पाहिजे का नाही? अरे 1000 रुपये लय होतात. तू नको पैसे देऊ जा. इकतचं म्हटल्यावर घेत नाही कोणी आणि फुकटचं म्हटल्यावर बापले एक दोन्ही. अशी लोकांची मानसिकता आहे. मी फक्त 100 रुपये देईन, जास्त नाही देणार. 100 रुपयात 10 किरवी? आपले बावण ठेवली काय 100 रुपयात 10 किरवी? तूच जा आणि घेऊन ये कुठना ती 100 रुपयात 10 किरवी. मला पण दे बघू. फुकटची किरवी पाहिजेत लोकांना. त्यांना काय वाटतं किरवी म्हणजे काय रस्त्यावर पडलेल्या तशा काही दगडे उचलायच्या आणि घेऊन यायच्या.